भारत 5000 वर्षाच्या ज्ञात इतिहासात ज्या देशाने कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही, ज्या देशाने जगाला बुद्ध दिला, ज्या भारतीय उपखंडातील अयोध्येचा रामचंद्र लंकेपर्यंत जाऊन आला आणि द्वारिकेचा भगवान श्रीकृष्ण प्रागज्योतिषपूर अर्थात आजच्या आसामपर्यंत आपल्या पदस्पर्शाने हा भारतीय उपखंड पावन करून आला, जेव्हा जगातील अनेक ठिकाणी मानव टोळ्या करून अन्नासाठी वनवन भटकत होता, तेव्हा भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात एक आदर्श नागरी व व्यापारी संस्कृती नांदत होती. ज्या भारताने जगाला शून्य दिला, दशमान पद्धती दिली, पायची किंमत 22 सप्तमांश किंवा 3.14 आहे हे सांगणारा भारत, असा हा भारत 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वतंत्र होणार होता. 14 ऑगस्टच्या दिवशी सगळीकडेच वातावरण आतुरलेलं होतं. उत्साहाबरोबरच मनं कातरलेली होती. आशेनं मनं ओथंबलेली असतानाच निराशेचा एक धूर मनात काहूर माजू पाहत होता. देशाभिमानाने ऊर भरून येत असतानाच भविष्याबद्दलची अनामिक अनिश्चितताही भारतीय मनांना भेडसावू पाहत होती. एकंदरीत अशीच एक सार्वत्रिक संमिश्र मानसिकता घेऊन भारतीय जनमन 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीला सामोरं जाऊ पाहत होतं. 14 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच्या ठोक्याला स्वातंत्र्य मिळणार होतं. सुमारे 90 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बेमुहूर्तपणे फडकणारा युनियन जॅक खाली उतरला जाऊन भारताचा तिरंगी ध्वज तेजस्वीपणे फडकणार होता. असं दृश्य प्रत्यक्षात येत असताना 14 ऑगस्टच्या त्या रात्री संपूर्ण भारतीय खंडात कुणाला झोप लागणं कठीणच होतं, कारण सर्वांनाच तो क्षण अनुभवायचा होता. फाळणीची विषण्णता मनातून दूर करून स्वातंत्र्याचं स्वागत करायचं होतं. फाळणीनंतर सुरू झालेल्या दंग्यांची दाहकता शमलेली नव्हती, पण त्याची तमा न बाळगता लोक त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिल्ली गाठण्याच्या प्रयत्नात होते. 14 ऑगस्ट हा दिवस उजाडला तोच मुळी सनईच्या स्वरांनी, तुताऱ्यांच्या निनादांनी, भारत माता की जय च्या गगनभेदी घोषणांनी आणि हजारो लोकांच्या उत्स्फूर्त मिरवणुकांनी. विविध राज्यातून हजारोच्या संख्येने लोकांचे जथ्थेचे जथ्थे मेल त्या वाहनाने दिल्लीतील तो स्वातंत्र्य सोहळा पाहण्यास निघाले होते. दिल्लीत अलोट गर्दी जमू लागली होती. दिल्लीतील भव्य रस्ते निरुंद भासू लागले होते. प्रासादांचे आकार गडद होत गेले. दिल्लीतील लष्कर विभाग, सिमल्याचं वैसराय भवन, जिथे ब्रिटिश रॉबर्ट क्लाईव्हने साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, तो कलकत्त्याचा फोर्ट विल्यम, मद्रासचा फोर्ट सेंट जॉर्ज आणि मुंबईचं उच्च न्यायालय आणि तेथील व्हिक्टोरियन दगडी इमारती, सर्व वास्तूवरचे युनियन जॅक 14 ऑगस्टच्या सूर्यास्ताच्या वेळी विना सोहळा उतरवण्याचे कार्यक्रम मध्यरात्रीचे 12 वाजल्यापासूनच होणार होते. जसे घड्याळाच्या काट्यांनी 12च्या आकड्यावर हात जोडले, तसा निमिषार्धात जल्लोषाचा एकच स्फोट झाला. 15 ऑगस्ट उजाडताच देशभर आनंदाला उधाण आलं. दिल्ली जल्लोषात न्हावून निघाली. शासकीय इमारती व इतरत्र ठिकाणी तिरंगी अशोक चक्रांकित ध्वज सरसर सरसर वर चढवला गेला. झेंडा फडकू लागताच लोकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. ज्या क्षणाची आत्यंतिक आतुरतेने वाट पाहिली, तो क्षण येताच लोकांची मनं भारावून गेली. स्वतंत्र भारताची पहिली प्रभात आता उजाडणार होती. भावना व्यक्त करणं कठीण झालं होतं. भारत स्वतंत्र झाला होता. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळी बोलत होते. Long years ago, we made a tryst with destiny. अशा भावोत्कट समारंभाने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताच्या इतिहासाची वाटचाल सुरू झाली. सुमारे 15 महिन्यांपूर्वी म्हणजे 16 मे 1946 रोजी अखंड भारताच्या स्वसत्ताक वसाहतीसाठी अर्थात डोमिनियनसाठी संविधान राज्यघटना तयार करण्याचे हक्क ब्रिटिशांनी दिले होते. पण दरम्यान 3 जून 1947 रोजी भारत पाकिस्तान फाळणीची घोषणा केली गेली होती आणि 14 व 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तान व भारत अशा 2 स्वसत्ताक वसाहती अस्तित्वात आल्या. भारताची राज्यघटना तयार होऊन ती पुढे लागू झाल्यावर अर्थात 26 जानेवारी 1950 पर्यंत
भारत प्रजासत्ताक देश ठरणार होता तोवर भारत तांत्रिकदृष्ट्या एक स्वसत्ताक वसाहत म्हणून मानला गेला. त्याचप्रमाणे 14 ऑगस्ट 1947पर्यंत व्हॉइसरॉय म्हणून भूमिका निभावणाऱ्या लॉर्ड माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून सूत्र स्वीकारले. या काळात घटना समितीला कायदेमंडळाचे अधिकार प्रदान केले गेले होते. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील अशा कायदेमंडळाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 1947 पासून पारतंत्र्यमुक्त भारताच्या पुढील जडगडणीला सुरुवात झाली होती. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला होता, पण पुढचा प्रवास सोपा नव्हता. 34 कोटी लोकसंख्येचा विशालकाय देश, जिथं निरक्षरता, फानी, त्यातून झालेलं महास्थलांतर, दारिद्र्य, गरिबी, उद्योगधंद्यांचा अभाव, शेती आधारित अर्थव्यवस्था, अपुऱ्या आरोग्यविषयक सोयी, अशा अनेक समस्या आवासून उभ्या होत्या. ज्या देशात सोयीसुद्धा तयार होत नव्हती तो देश भविष्यात मोठमोठी क्षेपणास्त्रे तयार करेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. ज्या देशाला अमेरिकेकडून मिलोचा गहू आयात करावा लागत असे तो देश पहिल्याच प्रयत्नात मंगळयानाचे यशस्वी उड्डाण करणार होता. वसुदैव कुटुंबकमचा उद्घोष करत हाच देश 21व्या शतकात जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून नांदणार होता. ही गोष्ट स्वतंत्र भारताची, ही गोष्ट माझी, ही गोष्ट तुमची, ऐकणाऱ्या प्रत्येकाची. कारण भारताची 21व्या शतकातील ही गरुडझेप कोण्या एका व्यक्तीची, पक्षाची किंवा विचारधारेची नसून प्रत्येक भारतीयाची आहे. गोष्ट स्वतंत्र भारताची. बहुत लंबा किस्सा है जिसका आप सब हिस्सा हो. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. जय हिंद.